मात्र या प्रकरणामध्ये जे वाल्मिक कराडांवरचे आरोप होत आहेत त्यांचे फोटो नेत्यांसोबतचे सातत्याने दिवसेंदिवस ट्विट केले जातात. मग ते शरद पवार साहेबांचा पण फोटो माझ्या बरोबर पण आहे ना. हा म्हणजे पण आज अमोल मिटकरींनी त्यांचा बजरंग सोनवणे सोबतचा फोटो ट्विट केला आणि ते म्हणतात की काय चाललंय नक्की काय कळायला मार्ग नाही. नाही, आमचे जुने फोटो आहेतच ना, एका पक्षातच होतो आणि आम्ही कधी डिनाय केले. म्हणजे माझा तर आमच्या घरातला बाहेरच्या बाल्कनीतला फोटो आहे जो मला लक्षातही नाही, पण तो आलाय, आलाय. एकाच पक्षात आम्ही काम करत होतो. कदाचित धनंजय मुंडे जेव्हा त्यांच्या वाढदिवसासाठी गोविंद बागेत आले असतील, कदाचित वाल्मिक कराड त्यांच्यावर आले असतील आणि फोटो आहे. आम्ही कधीच डिनाय केलेला नाहीये ते. आणि डिनाय करण्यासारखं काय आहे त्याच्यात? आम्हाला कसली चोरी आहे? आम्ही कधीच म्हणलं नाही आमचे त्यांचे संबंध नव्हते. आमचे संबंध होते तेव्हा. आरोपी म्हणजे वाल्मिक कराड यांच्यासोबतचे फोटो जे आहेत ते अमोल मिटकरींकडून ट्विट केले जातात. बजरंग बाप्पांसोबतचा फोटो जो आहे अमोल मिटकरींकडून ट्विट करण्यात आला की काहीच समजत नाही की बाप्पाचं खूप अवघड आहे अशा पद्धतीचे. विषय एवढाच आहे की धनंजय मुंडे साहेब हे आमच्या पक्षातले मोठे नेते होते. आज ते अजितदादांबरोबर आहेत आणि मग जेव्हा एखादा नेता आपल्या बरोबर असतो त्या नेत्यावर आपला विश्वास असतो आणि नेत्या जर आपला एखाद्या कार्यकर्त्याला हा माझा फार जवळचा आहे, हा माझा फार निष्ठावंत आहे, ह्याच्याशिवाय मी दुसरं काहीच करू शकत नाही, बीडमध्ये एखादा निर्णय घ्यायचा असेल तर याच्याशी संपर्क साधावा लागतो, अशा पद्धतीने एखादा नेता जर त्यांच्या कार्यकर्त्याला तिथं इंट्रोड्यूस करत असेल तर मग त्यावेळेस आम्ही सुद्धा फोटो त्यांच्याबरोबर काढले असतील. त्यामुळे कुठेतरी दिशाभूल आमची झाली असावी तर कोणाचीही झाली असावी. आमचं मत आहे की कोणाचा फोटो कोणाबरोबर, कारण का एखाद्या वेळेस आम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर आमच्या बरोबर फोटो काढणारे अनेक लोक असतात. नरेंद्र मोदी साहेबांबरोबर फोटो काढणारे अनेक लोक आहेत जे आज वेगळ्या एरियामध्ये काम करतात, पण मोदी साहेबांना ते माहीत नव्हतं. तसंच देवेंद्र फडणवीस साहेबांचं, पवार साहेबांचं, आमचं आहे. त्यामुळे कोणाबरोबर फोटो काढला जातो त्याचे लिंकिंग करणं हे योग्य नाही. पण त्या व्यक्तीने जो अन्याय तिथं असणाऱ्या लोकांवर, सगळ्या समाजावर जो केलेला आहे त्या व्यक्तीला म्हणजे वाल्मिक कराडला हा तिथं त्याच्यावर कारवाई योग्य पद्धतीने झाली पाहिजे, योग्य कलम त्याला लागले पाहिजे. आता फक्त एक्स्ट्रॉक्शन या गुन्ह्यामध्ये त्यांच्याकडे बघितलं जातं, पण मर्डर या गुन्ह्याकडे सुद्धा बघून त्याच्यावर ते कलम